कबीर महाराजांनी विचार केला, जाऊ द्या त्यांच्या घरातले असेल, आपण नामदेव महाराज आलोय तर नामदेव महाराजांना तरी भेटू. त्यांच्या कुटुंबातली कोण असेल, दासी असेल, तिला नमस्कार करून म्हटले, अहो मला नामदेव महाराजांकडे जायचंय. अहो म्हणले, आधी भांडणं सोडवा आमची. त्यांनी हात जोडले, म्हणले मी तुमची भांडणं कशी सोडवणार? कशावरून भांडण? म्हटले ही म्हणते ह्या गोवऱ्या माझ्या आहेत आणि मी म्हणते ह्या गोवऱ्या माझ्या आहेत. आता म्हटले मी उत्तर प्रदेशातून आलो आणि तुम्ही थापलेल्या गोवऱ्या कुणाच्याच मला कसं कळणार? बघा म्हटले, तुम्ही उचला एक एक गोवरी आणि लावा काना. म्हणले त्याच्या काय ब्रँडिंग केलंय का, ब्रँड उठवलाय का काय ह्या जनाबाईच्या? आणि नाही ना म्हणले, बघा तरी. कबीर महाराजांनी एक गोवरी उचलली आणि कानाजवळ नेली, तर त्या शेणकुटामधून सुद्धा विठ्ठल विठ्ठल ध्वनी येतो. कबीर महाराज चपापले, अरे हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे बरं का. आपण समजलो तसं जनाबाईच्या गोवऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. आमच्या तोंडावर गोवरी ठेवायची वेळ आली तरी मुखात विठ्ठल विठ्ठल काय येत. कबीर महाराजांनी तिथंच नमस्कार केला, नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं. सांगायचं तात्पर्य मला एवढंच आहे, जनाबाईचे अभंग जर बघितले तर जे शब्द काही ठिकाणी भगवंतासाठी वापरले जनाबाईंनी, ते अपशब्दासारखे अपशब्दच आहेत काय नाही. अरे विठ्या विठ्या विठ्या, मूळ मायेच्या कारक्या, बरेच आहेत असे. तर काय इथं उभा राहून बोलायची परवानगी, बोलता येत नाही आपल्याला लहान, पण असे अपशब्द ऐकून सुद्धा भगवान जनाबाईची कामं करत होता, लहान सहान. आणि तुम्ही स्तुती केली तरी देव तुमच्याकडे ढोंकून सुद्धा बघत. जगद्गुरु शंकराचार्यांनी संस्कृत मध्ये स्तुती केली. तुम्ही म्हणाल संस्कृत मध्ये देववाणी, संस्कृत मध्ये स्तुती केली, देवाला ती समजली, भगवती लक्ष्मी धावून आली. गजेंद्राने स्तुती केली, तो मागच्या जन्मीचा मोठा भक्त होता, त्याने त्याची स्तुती देवाला आवडली. मला सांगा, जनाबाईने जे अभंग लिहिले, जे शब्द वापरले, ते काय स्तुती होती का?